हॅलो, हाय बॉस. या पावसाळ्यात महाराष्ट्रातले घाट फिरायचे आहेत मला. काही दिवस सुट्टी मिळेल का? ऑफिस लॅपटॉप? हो हो, कॅरी करेन ना. थँक्यू. आतापर्यंत मोटरसायकलवर मी बरीच भटकंती केली, स्कूटर पासून थेट सुपरबाईक पर्यंत. 3 वेळा लडाख, अगदी नेपाळ धुंडाळून आलो. पण काहीतरी राहिल्याची भावना सारखी लसत होती. आणि पाऊस पडला. मिळेल तितकी सुट्टी घेऊन शक्य होईल तेवढे घाटरस्ते फिरायचे ही कल्पना मनात आली. आणि मग माझी नजर आपोआप लालपरीकडे गेली. 50,000हून जास्त किलोमीटर हिच्यावर फिरल्यानंतर आम्ही आता जाणार होतो घाटरस्त्याच्या भटकंतीला. राईड सुरू व्हायच्या 2 दिवस आधी योगेश सोबत यायला तयार झाला. तसा मी को रायडरच्या बाबतीत खूप चुजी आहे, पण को रायडर जर तुमचा खास मित्र असेल तर विषयच संपला. 2 जुळ्या डॉमिनर घेऊन आम्ही लंगोटी मित्र निघालो घाट भ्रमंतीला. कुणाला ट्रेननी फिरायला आवडतं, कुणाला कारने, तर कुणाला पायी टुचते. मला तर स्वप्न सुद्धा व्हायचेच पडतात. त्यामुळे समोर काही असो, माझी प्राथमिक निवड नेहमी बाईक राईडच असणार आहे. हर हर महादेव. बाजी कुटुंबाच्या समजायचं नावानं सांगा. सकाळी घरून निघाल्यावर भरपूर पाऊस होता आत्तापर्यंत. आत्ता पाऊस गेलाय, शेडूंगच्या पुढे आलोय आणि हा रोड एन्जॉय करतोय. आपल्या ह्या सिरीजच्या पहिल्या टप्प्यातला पहिला घाट आपण आता अप्रोच केलाय, ज्याचं नाव आहे बोरघाट. ज्यावेळी इंग्रज भारतावर सत्ता करत होते तेव्हा ठाणे मुंबई लोकल थेट पुण्यापर्यंत न्यायची ही मनीषा डोक्यात धरून काही इंग्रज अधिकारी आणि इंजिनियर्स बोरघाटात येतात. कारण सगळ्यात मोठा अडथळा हा बोरघाट आहे. सो इथून मार्ग कसा काढायचा हा प्रश्न मोठ्या इंजिनियर्सला पडतो. त्यावेळी इथे एक धनगर असतो, कारण धनगर म्हटल्यावर तो इथला लोकल आणि त्याला इथली जागा खुणा माहिती असतात. ओके, तर त्याच्या मदतीमुळे हा जो रस्ता आहे किंवा जो रेल मार्ग आहे, हा रस्ता नाही, त्याच्यावरून वाट काढणं सोपं होतं. इंग्रज खुश होऊन त्याला बक्षीस काय हवं असं विचारतात. त्यावेळी आम्हाला स्वातंत्र्य द्या ऐकून ज्यावेळी इंग्रज चिडतात आणि त्याला गोळी घालून त्याची निगृणपणे हत्या केली जाते. तो धनगर दुसरा कोणी नसून शिंगरोबा. 1929 साली, इफ आय एम नॉट रॉंग, ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी त्यांचं स्मारक बांधलं जातं. आणि त्यानंतर आजही जेव्हा देशावरून खाली धनगर येतात आपल्या मेंढ्या बकऱ्या घेऊन, त्यावेळी त्या शिंगरोबाच्या मंदिरात, त्या स्मारकाच्या इथे मेंढीच्या पानाने दुधाचा अभिषेक केला जातो. ती प्रथा आहे त्यांची. माझी आठवण या शिंगरोबाची अशी पहिली आठवण बघायला झाली तर मी लहान होतो. 2000चं दशक असेल. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 2002च्या दरम्यान चालू झाला आणि त्याआधी हाच रोड मुख्यतः वापरात येत होता. मला अजूनही आठवतं आहे, एस टी थांबायच्या, लहान मोठ्या गाड्या थांबायच्या आणि शिंगरोबाला नाणं अर्पण करण्यासाठी, जे नाणं आहे पैसे अर्पण करण्यासाठी अशी धडपड चालू असायची. सो ती एक माझी आठवण आहे ह्या घाटाची. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जेव्हा पण मी या घाटातून प्रवास करतो ना, तेव्हा पहिलं डोक्यात येतं ते शिंगरोबाचं मंदिर आणि दुसरा तर इथला अद्भुत निसर्ग. आणि बघता आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी ज्याची मी तुम्हाला स्टोरी सांगितली. शिंगरोबा मंदिर आहे बघा. घाट मला नेहमीच आकर्षक वाटत आले. लहानपणी आईबाबांसोबत गावी जाताना केलेला तो लालपरीचा प्रवास ही माझ्यासाठी एक उत्तम आठवण आहे. आणि आता आपण आलो आहे आपल्या ह्या टप्प्याच्या दुसऱ्या घाटात, ज्याचं नाव आहे खंबाटकी घाट. ह्याची पण एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. वरती खामजाई देवीचं मंदिर आहे, 2 खांब टाकी आहेत, त्याच्यावरून त्याला खंबाटकी घाट असं नाव दिलं आहे. जाणून घेऊया इथे काय स्टोरी आहे आणि ह्याचा इतिहास काय ते. पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्याजवळ स्थित प्राचीन आणि महत्वाचा घाट म्हणजे खंबाटकी. खंबाटकी घाट हा उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी आहे.
घाटाजवळ असणाऱ्या शिरवळ आणि खंडाळा गावातील लेण्या आणि घाटावर असणारी पाण्याची टाकी हे एकंदरीत पाहता या घाटाचं महत्व आणि इथून होणारी दळणवळण खूप जास्त प्रमाणात होती असं दिसून येतं. पुरातत्व खात्यानुसार त्या काळी व्यापारी मंडळींच्या सोयीसाठी ही टाकी खोदली गेली असावी. खंबाटकी बोगद्याचं काम चालू असल्या कारणाने पुढल्या पिढीला हे खांब टाके बघायला मिळेल याची शाश्वती नाही. लवकरच अजून एका ऐतिहासिक वारशाला यापुढे आपण मुकणार आहोत ही जाणीव मनाला अस्वस्थ करून टाकते. शेजारी असलेला पारगाव आणि या बाजूला असलेला खंडाळा या दोन गावांमुळेच ह्याला पूर्वी खंडाळा घाट म्हणून ओळखलं जायचं. आता मी आहे खंबाटकी घाटात. याला एक ऐतिहासिक महत्व आहे. हा एक घाट मार्ग होता, म्हणजे एक घाटवाट होती. जसं आपण नाणेघाट बघतो, एक व्यापारी प्राचीन मार्ग होता. हे खंबाटकी घाटात असलेल्या 2 पाण्याची खांब टाकी आणि शिरवळजवळ काही लेण्या आहेत. या पुराव्यांदरम्यान आपल्याला सांगता येतं की हा एक घाटमार्ग होता. बरं, या ठिकाणी खामजाई देवीचं मंदिर आहे. कदाचित त्याच्यामुळेच या घाटाला खंबाटकी घाटाचं नाव पडलं. आज दुसरा दिवस आहे आमच्या राईडचा. आता मी सध्या आहे कोल्हापूरच्या कागलमध्ये आणि इथून आता आम्ही कर्नाटकात जाणार आहोत. कर्नाटकावरून तिलारी जाणार आहोत आणि शेवट करणार आहोत आम्ही आंबोलीला. सो आज प्रॉपर महाराष्ट्राचं जे वेटलँड आहे तिथे आमची राईड होणार आहे. आज 3 ठिकाणं फिरायची आहेत आपल्याला आजच्या दिवसात. पहिलं तर नेसरी, नंतर सेकंड ठिकाण आहे तिलारीचं घाट, तिलारी घाटाबद्दल थोडीशी माहिती, आणि शेवटचं आंबोली घाट. सो आजचा मानस आहे आंबोलीला एंड करायचा आणि उद्या आंबोलीहून मग कोंडा आणि असं करत पुढे जायचं. तिलारी घाट आहे ना, हा 3 राज्यांना जोडतो, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक. आणि त्याचं महत्त्व तर आपण आता तिकडे जागेवर जाऊन बोलू, पण त्याआधी आपल्याला नेसरीला जायचं आहे. नेसरीला जायच्या आधी आपण गडहिंग्लजकडून जाणार आहोत. सो आता कोल्हापूर, गडहिंग्लज, बरोबर बोलतो ना गडहिंग्लज, आणि मग त्यानंतर नेसरी. नेसरीला आता ना हा लाकूडवाडीचा घाट लागतो. एक छोटासा घाट आहे पण खूप सुंदर आहे. देखणा आहे, देखणा. 24 फेब्रुवारी 1674 याच दिवशी शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं आणि पराक्रमाला नवं कोंदण मिळालं होतं. 7 जण ज्यावेळी 15,000च्या सैन्यावर स्वारी करतात त्यातच सगळं आलं. दुर्दम्य विश्वास आणि पराकोटीचं स्वामीप्रेम, अगदी सगळं आलं. मंगळवार असल्या कारणाने स्मारकाचं दार बंद होतं. बाहेरूनच प्रतापराव आणि त्या 6 वीरांचं स्मरण केलं आणि चंदगड तिलारीच्या दिशेने माझा पुढचा प्रवास सुरू केला. घाटानुभवच्या या मालिकेचा आपला पुढचा घाट जो की आहे तिलारी घाट. आपण सगळे आता तिलारी घाटातून राईड करतोय. 8 ते 9 किलोमीटर लांबीचा हा घाट आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3 राज्यांना जोडतो आणि ह्याची पण एक खूप छान स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 70च्या दशकात तिलारी वीज निर्मिती प्रकल्पाचं काम जोरात सुरू होतं. या प्रकल्पाचं साहित्य ने-आण करण्यासाठी बांधण्यात आलेला घाटमार्ग म्हणजे तिलारी. रामघाट हे तिलारी घाटाचं पूर्वीचं नाव असून ही एक पायवाट होती. पुढे तिलारी पाटबंधार खात्याने चंदगड तालुक्यातील 3 कृषी नगर येथे धामणे धरण साकारल्यानंतर मुख्य घाट रस्त्याची निर्मिती केली. तो सुद्धा कच्चाच होता. 20 वर्षापूर्वी कच्च्या तिलारी घाटाचं डांबरीकरण करून त्याला पक्क स्वरूप देण्यात आलं.
तिलारी घाटात गाडी चालवताना आपल्याला एक रोमांचकारी अनुभव येतो. करूळ, खोंडा आणि आंबोली घाट अशा इतरांच्या तुलनेत सह्याद्रीमधील सर्वात उंच घाट म्हणून तिलारी घाट ओळखला जातो. इथे कोणतंही दिशादर्शक किंवा मैलाचे दगड नाहीत, कोणतंही अन्न नाही आणि अगदी पेट्रोल पंप देखील नाही. म्हणून आपण निघण्यापूर्वी या सर्व गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. घाटांमध्ये स्वर्गीय सौंदर्य आणि स्वप्नवेल पॉइंटवर धबधबे पाहण्याची मजाच वेगळी. इथल्या जंगलात 3 मोठे धबधबे आहेत जे सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करतात. तिलारीच्या या भागात पक्षी वैभव खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे हॉर्नबिलच्या विविध प्रकार, हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी, त्याचे विविध प्रकार किंवा त्याच्या विविध जाती आणि मग फुलपाखरांच्या विविध जाती. आपलं एक राज्य फुलपाखरू आहे, मला आता नाव एक्झॅक्ट आठवत नाही आहे, मी इथे लिहिन. सो ते इथे भरपूर आढळतं. त्यानंतर बुलबुल आहेत, बुलबुलच्या सगळ्या प्रजाती म्हणजे बऱ्यापैकी प्रजाती इथे बघायला मिळतात. देन फ्लाय कॅचर्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्यामुळे पक्षी वैभव या इथे भरपूर आहे. देव करो असेच घाटानुभव आपल्याला येत जावत, असंच आपण फिरत राहूत. मला निसर्गात राहायला आवडतं. निसर्गाची मुक्त उधळण उघड्या डोळ्याने अनुभवायला आवडते. कुणी विचारलं पंचतारांकित हॉटेलमध्ये वेकेशन किंवा आठवडाभराची सह्याद्री सफर, तर निसंदेह मी दुसरा पर्याय निवडेन. कारण इथं मला शांत वाटतं. 15 दिवस बाहेर गावाहून येऊन घरच्या बेडवर पडल्यावर जसं वाटतं ना, अगदी तसंच. टॉप आहे. तिलारी घाट क्रॉस करून आम्ही खाली जस्ट उतरलो आणि अस्सल कोकणी जेवणाचा आस्वाद घेतोय आम्ही. हे पहिल्यांदा आहे की आम्ही तुम्हाला जेवण दाखवतो या पूर्ण सिरीजमध्ये. बेसिकली आम्ही प्रवास करताना थोडं साधंच खाणं प्रेफर करतो, वरण भात वगैरे, त्यामुळे म्हणून मी फूड दाखवत नाही. अशा बरंच कमेंट पण आलेल्या आधीच्या व्हिडिओमध्ये. पण येस, आता खास पापलेट थाळी आहे, प्रॉन्स थाळी आहे. आता मस्त जेवूया आणि मग आजचा स्टे बघूया. आज जास्त पुढे जायचं आमचं वाटत नाही, आम्ही जाऊ शकतो. सो या, जेवण खूप सुंदर आहे आणि हा घाट त्यापेक्षाही सुंदर. आणि त्याची घाट आहे छोटासा आणि कमाल आहे. मजा आली राईड करताना, जबरदस्त मजा आली. हा कोणी जास्त कोणी आले नसतील या घाटाने. हां, भरपूर कमी जण येतात किंवा इंटरनेटवर पण जास्त हे नाही माहिती नाही. अनएक्सप्लोर्ड. सुपर आहे. चला जेवूया. बाय बाय सावंतवाडी. सपाटून पडणारा पाऊस, दुधाळ धबधबे, वाऱ्यासोबत डुलणारी रानफुले आणि धुक्यात लपलेल्या रानवाटा. महाराष्ट्र भारत नव्हे तर जगातल्या प्रमुख जैवविविधतेच्या ठिकाणांपैकी एक. आम्हा रायडर्सचा लाडका घाट, दी वेटलँड ऑफ महाराष्ट्र, आंबोली. ढग जणू इथं जमिनीवर उतरलेत. संपूर्ण दरी धुक्याच्या दुलईनं लपेटून गेलीय. जागोजागी धबधबे कोसळत आहे. घाटातून प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग निहाळत नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरला. आंबोलीत सरासरी 350 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. आत्तापर्यंत 12 ते 15 वेळा या घाटात राईड केलेला मी आंबोलीच्या स्वभावाला जाणून आहे. निसर्गाने जणू या इथे सहस्त्र हस्ते मुक्त उधळण केलीय. कमी आहे ती फक्त जबाबदार पर्यटनाची. शंभर वर्ष जुना हा घाट. ज्यावेळी वेंगुर्ला बंदरावरून बेळगावमध्ये माल जायचा त्यावेळी इथे एक चौकीचं ठिकाण होतं जे ब्रिटिशांनी बांधलं होतं. ओके, तिथून या घाटाची सुरुवात झाली आणि 100 वर्षापासून एक प्रमुख घाट जो देश आणि कोकणला जोडतो असा याचा वापर करण्यात आला.
ब्रेकफास्टसाठी आंबोलीत थांबलो आहे. वीकडे असल्यामुळे घाटात काही एवढी ट्रॅफिक नव्हती. व्ह्यूज खूप चांगले मिळाले, मस्त मस्त ड्रोन शॉट मिळाले आणि आता भूक लागले. 10:30 होत आहेत. ब्रेकफास्ट करून आपण पुढे गारगोटीच्या दिशेने जाणार आहोत. ब्रेकफास्टमध्ये मिसळ आणि आंबोळी सांगितले. या विभागातली चांगली गोष्ट म्हणजे मिसळ. वा, कबीराचे विणतो शेले, कौशल्यचा रामबाई, कौशल्यचा राम. भाबड्या या भक्तालाही देव करी काम, कौशल्यचा रामबाई, कौशल्यचा राम. दोन मोठ्या घाटांना जोडणाऱ्या छोट्या छोट्या घाटांपैकी एक म्हणजे हा एक मांजरखिंडीचा घाट, जो आदमापूरवरून निघालात आणि टुवर्ड्स जर का राधानगरीकडे जात असाल ना तर हा घाट लागतो. राधानगरी अभयारण्य प्रवेशद्वार. बघा आता सडनली एकदम डेन्स झालंय फॉरेस्ट. सो दॅट्स द ब्युटी ऑफ घाट. जेव्हा आपण घाटात राईड करतो आपण ऑल ऑफ सडन असे क्विक सरप्राइजेस आपल्याला भेटत राहतात आणि म्हणून मला हे घाट रस्ते आवडतात. याच घाटाच्या माथ्यावर हे बघा गणपती बाप्पाचं एक खडकात असं छान शेंदुराने लेपलेला आहे तो खडक. महाभूपती गजानन. व्हेरी नाईस. प्रत्येक घाटमाथ्यावर ना अशी एक देवता असते. तुम्ही जर का नोटीस कराल तर आपल्या गावच्या आजूबाजूच्या घाटांवर जर का जरा निरीक्षण करा, तुम्हाला अशी देवता तुम्हाला बघायला मिळेल. असं म्हणतात की ते घाटांचे रक्षण करतात. इथे असलेल्या नेगेटिव्ह एनर्जीज असतात त्यापासून तुम्हाला प्रोटेक्ट करतात. आणि असंच एक उदाहरण आपण आत्ताच जस्ट बघितलं गणपती बाप्पाचं. युजली देवींच्या मूर्त्या असतात किंवा ते एक स्थान असतं. गणपती मी असं भरपूर रेअर बघितलं पण आहे इथे. मी एक उत्तम आयुष्य नक्कीच जगतोय. तणाव नावाचं ओझं बाजूला सारून पावसातला सह्याद्री माझ्या लालपरीवर अनुभवतोय. इथे थोडासा विसावा घेतलाय. एक थोडा पाऊस कमी झाला की आम्ही निघू. बाकी बाईक्स जबरदस्त परफॉर्म करताय. दुपार राईड मस्त चालू आहे. घाटानुभव खऱ्या अर्थाने सार्थकी लागलाय. बरं झालं आपण इथे आलो या राईडला. फोंडा घाट. गोष्ट आहे 1820ची. ब्रिटिश तोफखान्याची एक तुकडी व लष्कर कोल्हापूरहून सावंतवाडीसाठी रवाना झाले होते आणि तेव्हा ब्रिटिशांनी हा प्रवास फोंडा घाटातून केलेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव म्हणजे फोंडा, ज्याच्या उत्तरेकडे वैभववाडी तालुका, पूर्वेकडे राधानगरी तालुका, दक्षिणेकडे ओरस तालुका आहे. घाटातून पावसाच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद मिळाला. नैसर्गिक वनस्पतींनी वेढलेला फोंडा या गावावरून घाटाचं नामकरण झालेलं आहे. कोल्हापूरहून राधानगरी मार्गे दाजीपूर गवा अभयारण्यातून घाटाचा रस्ता काढलाय. दिवस 4था आहे हा राईडचा आणि कदाचित शेवटचा दिवस. मी कदाचित का म्हणतोय कारण जर का आज सगळं शूट झालं तर आम्ही आज परत रिटर्न घरी जायचा प्रयत्नात आहोत. पण गेल्या 3 दिवसात आम्ही 5 घाट केले आणि आज एका दिवसात आम्हाला 4 घाट करायचे. ट्रॅव्हल करायचं आहे, शूट करायचं आहे आणि सगळा कॉन्टेंट क्रिएट करून परत रिटर्न जायचं आहे. सो कदाचित म्हणून, नाहीतर मग उद्या निघू आम्ही. सो आता आम्ही आहोत वैभववाडीमध्ये. आता इथून आम्ही पहिला घाट करणार आहोत तो गगनबावडा. गगनबावड्यानंतर त्याच्या शेजारीच भुईबावडा. इथून गगनबावडा 18 किलोमीटर, तिथून भुईबावडा 13 किलोमीटर आणि तो झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत अनुस्कुराला. अनुस्कुरा
केल्यानंतर जो मधला रोड आहे, अनुस्करानंतर आंबा शूट करायला जाणार आहोत. आणि जो मधला पॅच आहे तो खूप ब्युटिफुल आहे. विशाळगड पावनखिंडच्या मधून तो एक रोड जातो, तिथून आम्ही आंबा घाटात जाणार आहोत. छान होती, कधी एवढं नाही फरक पडणार पण. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर सोमजाईच्या नावानं चांग भला. जय बाजी. दिवसाची सुरुवात आणि सकाळ सकाळ एक छान सुरेश भटांची कविता आठवते मला, अगदीच आईचं स्मरण करता. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. गोमाय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. बाईक जातात ना, पण बाईक मग काय प्रॉब्लेम झालाय का? ओके ठीक आहे. भुई बावडा ठीक आहे. सो हाती आलेल्या माहितीनुसार गगनबावडा बंद आहे. ह्या राईडचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, म्हणजे घाट तर आहेच, म्हणजे त्यातच आपण राईड करतो आहे. घाटानुभव या सिरीजमध्ये घाट असणारच आहे, पण इथे ना रस्त्याच्या शेजारी असलेली घरं काय बांधले आहेत यार. म्हणजे जेवढं पण आत्तापर्यंत आम्ही नोटीस केलं ना, तिथे आता कोल्हापुरातून आपली सुरुवात झाली, तिथून जी बघत आलो आहे ती आत्ता पण, म्हणजे कोकणातली घरं थोडीशी वेगळी, परती घाटावरची घरं थोडीशी वेगळी, पण ही छोटीशी टुमदार घरं बघायला मजा येते. असं वाटतं, मनात कुठेतरी अशी भावना तयार होते की आपलं पण असं घर असावं निसर्गात. भुईबावडा करून आपण परत रिटर्न येऊन पाचलला जाणार आहोत अनुस्कुरा करण्यासाठी, बिकॉज गगनबावडा बंद आहे. मला कोणीतरी सांगितलेलं की भुईबावडा गगनबावड्यापेक्षा सुंदर आहे. तो एक सख्खा शेजारी म्हणू शकतो त्याला गगनबावड्याचा. अगदी छोटासा घाट आहे, बट खूप सिनिक आहे, आणि त्याचा आता हळूहळू प्रत्यय येतोय मला. यार हा एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे ना. आम्ही दोघं जण मगाचपासून तेच बोलत आहे की एकदम सायलेंट आहे, शांत आहे आणि खूप सुंदर आहे. बघा व्ह्यू, बघा इथून व्ह्यू बघा. एक मिनिट. ज्याने वैभववाडीच्या वैभवात अधिकाधिक भर टाकली आहे, गगनबावड्याचा सख्खा शेजारी 9 किलोमीटर लांबीचा भुईबावडा घाट. इथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे इथला परिसर सदा सर्व काळ हिरवागार असतो. हिरवेकच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. 50 वर्षापूर्वी स्थानिक मजुरांच्या अंगमेहनतीने आणि अथक परिश्रमाने करूळ घाट आणि भुईबावडा घाट उभा राहिला. नागमोडी वळणे, उंचावर असलेला गगनगड, खोल दरीत दिसणारी टुमदार घरं, दरीतून उसळी मारणारं धुकं, या सगळ्याला प्रवासी मोहित होतात. आणि म्हणूनच गगनबावडा आणि भुईबावडा पर्यटकांना मोहिनी घालणारा घाट म्हणून ओळखला जातो. वैभववाडीतून गगनबावड्यात जाताना थोडीशी वाट वाकडी केली ना की भुईबावड्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि गच्च धुक्याच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच म्हणावा लागेल.
इसको बोलते फील भाई. भुईभावडा घाट जिल्ह्याच्या एका टोकाला जरी असला तरी अलीकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळते आहे. इन द मिडल ऑफ नोवेअर थोडासा बाईकमध्ये इश्यू झाला आहे. तोच नेहमीचा इश्यू चेनचा. मागे थोडा बम्पी रोड होता, सो हलून हलून त्याची चेन निघून गेली पुढच्या स्प्रॉकेटमधून. आणि झालं आहे असं, माझ्याकडे आहे ॲलन कीज वगैरे, तो फ्रंट स्प्रॉकेट खोलून बघितला पण त्याच्यामध्ये चेन तर बाहेर आली आहे आणि स्लायडर अडकला आहे. तो स्लायडर निघत नाही आहे. त्यासाठी अशी मोठी पकड लागेल, त्यामुळे ते खेचून काढता येईल. खूप ट्राय केलं, म्हटलं तो स्प्रॉकेट तुटायचा किंवा त्या दातांना थोडे डॅमेज व्हायचे. सो आता योगेश पकड बघायला गेला मागच्याच गावात, तो घेऊन येईल आणि ते फिक्स करेल. तुम्ही इथे वाट बघतो कारण माझ्याकडे सामान आहे आणि ड्रोन वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो योगेश येतो आहे. बाकी एवढा मेजर इश्यू नाही आहे. सो पुढच्या 1-1.5 तासात ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण या नेव्हरदलेस हे असं होत राहतं राईडमध्ये. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. 4 वर्षापूर्वी लालपरी आयुष्यात आली. माझा शून्यापासूनचा प्रवास तिनं पाहिलाय. तेव्हापासून आत्तापर्यंत जोडीदाराप्रमाणे सोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. धुके असल्याने वाहने सावकाश चालवा. अनुस्कुरा घाट सुरू. बऱ्याच लोकांनी ऑलमोस्ट 70 to 80% जी लोकं आहेत सध्या रायडर कम्युनिटीमध्ये, त्यांनी हल्लीच डिस्कवर केलेला हा घाट आहे. या घाटाच्या पायथ्याशी आहे अनिसचं गाव. सो इथे बऱ्याच वेळा आमचं येणं जाणं होतं, भरपूर आधीपासून, भरपूर वर्षांपासून. बरं, हा घाट येतो राजापूर तालुक्यात. ओके, आता राजापूर हा एकमेव तालुका आहे जो सह्याद्रीपासून कोकणपर्यंत विस्तार आहे त्याचा. म्हणजे इतर जर का बघितलेत ना तालुके लोकेशन वाईज, तर ते काही कोकणात आहेत, तर काही वरती घाटावर आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात येतात, काही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. बरं, अनुस्कुरा घाट आहे ना, हा एक घाटमार्ग होता, प्राचीन घाटमार्ग. सातवाहनकालीन, जसं नाणेघाट होता किंवा ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की खंबाटकी घाट, तशी त्याची पण स्टोरी आहे. हा एक सातवाहनकालीन घाटमार्ग आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात फेवरेट रूट होता कोकणात येण्यासाठीचा. ते बहुतांश वेळा खाली येण्यासाठी हाच घाटमार्ग वापरायचे. आणि जसं मी म्हटलं की सातवाहनकालीन आहेत, त्याच्या काही खुणा आपल्याला घाटमाथ्यावर बघायला मिळतात सुद्धा. काही लेण्या आहेत, भलेही ते आपल्या नाणेघाटासारख्या मोठ्या लेण्या नाही आहेत किंवा गुहा मोठ्या नाही आहेत, पण काही लेण्या आहेत त्या वरती घाटमाथ्यावर बघायला मिळतात. वेळ असेल तर आपण वरती जाऊन बघू. थोडेसे आम्ही ऑफ होतो, थोडेसे असं आता बाईक खराब झालेली, परत मग पेट्रोल भरण्यासाठी थोडा डिरूट करावा लागला होता आम्हाला. पण इथे येऊन एकदम आता असं फ्रेश वाटतंय, मस्त वाटतंय. कठीण वळणं, वाहने सावकाश चालवा. बरं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अरे असे होर्डिंग्स बघून भारी वाटतं ना. लहानपणी गावी जाताना असं सगळे हे वाचत जायचो एस टीमधून. सिनिक, द मोस्ट सिनिक घाट. हे बघा, हे जे खाली धरण आहे ना, या धरणाचं नाव अर्जुन धरण आहे. Superb. Amazing. Wow. हा आहे आपला अनुस्कुरा घाट. सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंतचा एकमेव तालुका म्हणजे राजापूर. राजापूर या प्रमुख बाजारपेठेतून घाटमाथ्यावर निर्यात होणारी माल वाहून नेण्यासाठी प्रमुख घाटमार्ग म्हणून ब्रिटिशकालीन अनुस्कुरा घाट प्रसिद्ध आहे. या परिसरात अनेक दुर्मिळ वन्यजीव आणि प्राण्यांचे वास्तव्य असून त्यांचे मोठ्या प्रमाणात वावर असतो.
उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नागमोडी वळणे असलेला रस्ता, त्याच दरीत असलेलं अर्जुन धरण, या घाटातून जाताना जणू मी पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराचं सौंदर्य डोळे भरून पाहिलं. ढग माझ्या अवतीभोवती पिंगा घालत होते आणि मी प्रत्यक्षात स्वर्गाचा अनुभव घेत होतो. मंडळी, काय मग कसा वाटला अनुस्कुरा घाट? आता हे बघा, इथून मलकापूर 34 आहे, कोकरूड 51, कोल्हापूर 61, कराड 91. आता आपण मलकापूरला जाणार आहोत आणि तिकडनं आंबाघाट. मलकापूरवरून आंबाघाट हार्डली 5 किलोमीटर आहे. सो मलकापूरला जाऊन का जातो, ह्या मधल्या रोडनी का नाही जात आहे, तर तिकडच्या रोडवर कदाचित दरड कोसळण्याची संभावना आहे आणि म्हणून आम्ही वेगळा रूट घेतो आहे मलकापूरला जाऊन. नाही तर माझा प्लॅन होता इथून मधून जायचं, जो पावनखिंड आणि विशाळगडवाला रोड आहे तो करत जायचं, पण तिथे अनफॉर्च्युनेटली रोड बंद आहे, दरड कोसळली आहे. आत्तापर्यंतचा जर का तुम्ही विचारलं सगळ्यात डेंजरस घाट आत्तापर्यंतचा माझ्यासाठी होता तो तिलारी, आणि सगळ्यात सुंदर घाट आत्तापर्यंतचा माझ्यासाठी रादर आमच्यासाठी होता तो अनुस्कुरा. आता आंबा बघूया, आणि जो की शेवटचा घाट आहे आपल्या ह्या लीगचा, ह्या फेजचा. अशा प्रकारे आपण आलो आहोत अजून एका घाटात, जो की मराठ्यांच्या बऱ्याचशा ज्या लढाया आहेत त्याचा साक्षीदार राहिलेला आहे, नन अदर दॅन आंबा घाट. म्हणजे मी थोडं एक रेफरन्स द्यायचा प्रयत्न करतो आहे. जर का बरेचसे जण आपण लडाखला आपल्यापैकी गेले असतील, लेह लडाख केलं असेल, तर तिकडे ना पास असतात, पास. ओके, तर मी तुम्हाला नथिंग बट सह्याद्रीतले पासेस दाखवतो आहे. आता पास म्हणजे काय, एखाद्या डोंगराचा किंवा एखाद्या ठिकाणाचा सगळ्यात उंच बिंदू जिकडनं ट्रान्सपोर्ट करता येतो, बरोबर. सो हे सगळे घाटवाटा जे मी तुम्हाला दाखवतो आहे, दिस इज नथिंग बट द हाय अल्टिट्यूड पास ओनली. फक्त तिकडची उंची इथल्यापेक्षा भरपूर आहे, पण तुलना नाही करता येणार दोघांची. आता घाटाची एक खिंड आपण क्रॉस केली आहे, आता त्या बाजूला दुसऱ्या खिंडीत आपण प्रवेश करतो आहे. अजून थोडंसं खाली जाऊया, परत रिटर्न वरती येऊया आणि इथून ड्रोन शॉट मारतो आणि ड्रोन शॉटच्या माध्यमातून तुम्हाला अजून थोडीशी माहिती माझ्याकडे जी आहे घाटाची ती देतो. समजा तुम्हाला कमी प्रवास केलेल्या रस्त्यावरून चालणे आवडते, शहराच्या गजबजलेल्या जीवनापासून दूरची ती शांतता आवडते, अशा वेळी आंबाघाट तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे. समुद्र सपाटीपासून 2000 फूट उंचीवर असलेला आंबा हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. आंबा हे त्याच्या जैवविविधतेसाठी ओळखलं जातं. आंबाघाट हे नाव अंबाबाईच्या नावावरून ठेवण्यात आलंय. हा संपूर्ण प्रदेश मराठ्यांच्या राजवटीत झालेल्या भीषण लढायांचा साक्षीदार आहे. शेजारीच विशाळगड, पावनखिंड यासारख्या पावनभूमी आहेत. या व्यतिरिक्त मनोली धरण आणि वाघझऱ्याला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. हे सगळे 8 घाट फिरताना काही ठिकाणी पाऊस भेटला, काही ठिकाणी घाटावर जाऊच दिलं नाही, काही ठिकाणी ट्रॅफिक मिळालं, काहींमध्ये कधी न पाहिलेला उत्तम असा नजारा देखील पडला. सरते शेवटी माघारी येताना घेऊन आलो तो फक्त घाटानुभव.